हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल डी डी मास्टर अकॅडमी. तर आज पाहणार आहोत गव्हर्नमेंट एक्झामची तयारी. तर नवीन विद्यार्थी जी तयारी करणार आहेत गव्हर्नमेंट एक्झामची त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. तरी आपण पाहूयात पॉइंट्स. तर सुरुवातीला जो विद्यार्थी फॉर्म भरणार आहे तो सुरुवातीला शासनाकडून एक जाहिरात येते. त्या जाहिरातीमध्ये तुम्हाला समजणार आहे की वॅकन्सी किती आहेत, कोणत्या कास्टनुसार आहेत ती वॅकन्सी तुम्हाला त्या जाहिरातमध्ये समजणार आहे. तसंच तुम्हाला सिलेबस समजणार आहे. त्या सिलेबसमध्ये तुमचा ज्या फील्डमध्ये तुम्ही तुमच्या ज्या फील्डमध्ये तुमचा म्हणजे कोणतं डिपार्टमेंट आहे, कोणती पोस्ट आहे, त्या पोस्टनुसार तुम्हाला सिलेबस तिथं दिलेला असणार आहे. नॉन टेक्निकल आणि टेक्निकल किती क्वेश्चन असणार आहेत आणि त्या जाहिरातीमध्ये एक वेळेस तुम्हाला निगेटिव्ह सिस्टीम आहे की नाही तेच दिलं जाणार आहे. नाहीतर तुम्हाला त्या हॉल तिकीटच्या वेळेस तुम्हाला ते समजणार आहे. तुम्हाला हॉल तिकीटमध्ये तुम्हाला लोकेशन तुमचा समजणार आहे की आणि टाइम टेबल तुमचा एक्झाम टाइम किती असणार आहे हे तुम्हाला ह्या जाहिरातीमध्येच तुम्हाला पूर्ण समजणार आहे. तर या जाहिरात आणि सिलेबसमध्ये तुम्हाला हे गोष्टी समजणार आहेत की एक्झाम कधी होणार आहे आणि सिलेबस कोणता होणार आहे. त्यानंतर तुम्हाला ही तयारी करत असताना तुम्हाला रेग्युलरली स्टडी करावा लागणार आहे. आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलंय 100% स्टडी मेथड, इथं इथं पण तुम्ही यूज करू शकता. तर ही तयारी करत असताना तुम्हाला सुरुवातीला PYQ प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर तुम्हाला कमीत कमी 2 ते 3 सोडवावे लागणार आहेत. ते सोडवत असताना तुम्हाला एक क्वेश्चन पेपर घेतल्यानंतर त्यातला एक क्वेश्चन घेतल्यानंतर त्याच्या खालचे जे 4 ऑप्शन आहेत त्यापैकी एक ऑप्शन हेच आन्सर का आहे तर तुम्हाला अनालिसिस करावं लागणार आहे. बाकीचे ऑप्शन कोणाचे आन्सर आहेत किंवा त्यांचा क्वेश्चन काय आहे ते पण तुम्हाला समजलं पाहिजे. अशा पद्धतीने तुम्ही अनालिसिस करून तुम्ही पूर्ण PYQ चे तुम्ही क्वेश्चन पेपर सोडवू शकता. त्यानंतर तुम्ही जो अभ्यास केलेला आहे ते तुमचं रिव्हिजन झालं पाहिजे. एक्झामच्या अगोदरच तुमचं म्हणजे 1 महिना पहिले तुमचं रिव्हिजन तुम्ही करत असायला पाहिजे. तर तुमचा एक्झामच्या दिवशी तुम्हाला पेपर म्हणजे जो सिलेबस आहे तो व्यवस्थित पेपर तुमचा आउट ऑफ सोडवला जाईल. आणि हे सर्व करत असताना तुम्हाला प्रॅक्टिस खूप महत्वाची आहे. तुम्ही प्रॅक्टिस जेवढी कराल तेवढं तुमचा कॉन्फिडन्स वाढेल आणि एक्झाम मध्ये तुम्ही व्यवस्थित आरामशीर तुम्ही एकदम फ्रेश म्हणून तुम्ही पेपर सोडवताल. ओके, तर अशा पद्धतीने आपण नवीन नवीन व्हिडिओ बनवणार आहात. त्यासाठी तुम्ही या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके.